जनतेच्या भावना सरकार आहे वाईट आहे काय वाईट आहे का तुम्ही आले आमचा मान ठेवला इथं आले तुम्ही इथं आले ना प्रभागात आले ना प्रभागात आले आमचा सरकार तुम्हाला स्वीकारायला लागेल एवढा मोठा आमच्या बहिणी सरकार आहे सरकार स्वीकारायला व्हिडिओ काढ रे हे समोर सत्कार घ्यायला लागेल तुम्हाला नागरिकांच्या वतीने आमच्या नगरसेवकाच्या वतीने सत्कार आता कुठे कळाले मला बोलून द्या आता तुम्हाला मी ग्रँटेड वाटते का सर नुसतं ग्रँटेड फोन केला की ग्रँटेड कल्याणी आकाश इज ग्रँटेड फॉर यू ऑर व्हॉट फोन केला आता करतो मॅडम कंप्लेंट फोटो पाठवतो मॅडम कंप्लेंट कधी आले फोटो तुम्हाला सांगते माझे सासरे फिरायला ते लोकांचा हात पकडते सासरे माझ्या नाली पहा नाली मेहरबानी आहे आम्हाला तर फिरणं कठीण झालंय काय संवेदनशील मनाची माणसं आम्हाला लाज वाटते दिसताना कारण लोक आमच्याशी तसं उद्धटपणानं बोलत नाहीत पण आता बोलायला लागले लाज वाटत का म्हणजे असं बोलतात लोक आम्हाला काय बाहेर असतात माझे मम्मा हे लाज वाटत नाही का अशा शब्दात बोलतात लोक आम्हाला काय बोलायचं आम्ही सांगा आणि आम्ही असे माणसं आहोत की आमच्या समोर कोणी उभं राहतील या एंडे साहेब तुमच्या घरामागची नाली किती दिवस झाली सांगितली झाली काय नाली सांगा आता भाऊ झाली का तुमच्या घरामागची नाली 4 ओढी फॉलो कोणाची 4 ओढी 44 पानाच्या 4 ओढी फॉलो होतात का असं करू तसं करू काय केलं काहीच नाही चालू आहे 2 दिवसांनी कर्मचाऱ्याची बातमी ना काल कोणाची गाडी फिरत होती दादा तुमचं हे केलं का तिथं कॉन्ट्रॅक्टरवर जागा भेटेल मॅडम आम्ही तिथं कचरा टाकून घेऊ असं नका करून दादा असं नका करून ते झालं अरे सत्कार करणं काय वाईट आहे असं सत्कार नाही असं थोडी नाही तुम्ही मला काल कमिटमेंट केलं कोण होतं काल हे होतं काल तुम्ही होते ना काल एक मिनिट काल आपण काय कमिटमेंट दादा माणसं आली ना दोन मिनिटं बोलू नका परिषद 6 वाजतापासून आम्ही तर बघतो नाही लोक जमा झालेले आहे मला एक सांगा कोणत्या तरी कर्मचाऱ्याच्या याच्यावर ड्रेस आहे का होणार काय म्हणून कोणता माणूस कंपनीचा समजायचा महानगरपालिकेसाठी कोणता माणूस आहे असं समजायचं याच्यातलं सांगा कोणता माणूस स्वच्छतेसाठी आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यावर कोणा कंपनीचं नाव पाहिजे ज्या कंपनीचा ठेका असेल त्यांचं नाव पाहिजे तुम्हाला हे कसं काय स्वच्छतेबद्दल आम्ही ऐकणार नाही हँडग्लोव्ह नाही काही नाही कुठे मॅडम आले का मॅडम नाली स्वच्छता करायचं तुम्ही नागपूरची सर्व्हिस पहा यवतमाळची सर्व्हिस पाहिली ते तर नगर परिषद आहे तुम्ही आम्हाला म्हणतात की अमरावती महानगरपालिका आहे महानगरपालिकेचं उत्पन्न कमी आहे पण काही उत्पन्न कमी नाही नगर परिषदेमध्ये जर सर्व्हिस चांगली असेल तर इथे शहरामध्ये का पण नाही या गोष्टीवर आम्ही ते खपून घेणार तिसऱ्या दिवशी गाडी यवतमाळला येते माझा भाऊ राहते सिटीमध्ये राहते या नगरसेवका तायडेताई मडकेताई आणि एक कुटुंब धर्माडे 4 नगरसेवक आणि मी 6 वाजतापासून इथं बसलेलो आहे. इथं पूर्ण आपली यंत्रणा जी आहे त्यातले 2 SI जे आहेत 6:30 वाजता आले. तदनंतर काही लोक आले आणि नेहमीप्रमाणे ज्या परिस्थितीत असते किंवा फक्त फोटो काढायला यायचं ही मंडळी हे वातावरण पाहून लगेच निघून गेली. सध्याच्या परिस्थितीत एकही माणूस नाही कारण याच्यासाठी म्हणता येणार नाही की जी मंडळी उपस्थित आहे ही मंडळी नेमकी फोटो काढायसाठी आणलेली आहे की आपल्या स्वच्छतेसाठी आणलेली आहे हे निश्चित होणार नाही. ते याच्यासाठी की कुठल्याही याच्यात जर स्वच्छतेच्या नियमाप्रमाणे त्याला एक ड्रेस कोड आहे तो असणं गरजेचं आहे. याच्यातला एकही माणूस नाही. तिसरा विषय महत्त्वाचा तिथे ज्या कचरा आपलं संकलित करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या फक्त 4 आहेत. प्रभागाची भौगोलिक दृष्टिकोनातून एवढी प्रचंड मोठी यंत्रणा असणं गरजेची आहे की 150 ते 200 माणसं या प्रभागात दैनंदिन काम करायला अपेक्षित आहे. मात्र वास्तविक परिस्थिती अशी आहे
की जे हे 55+ होते ना त्याच्यातले 17ही माणसं नाही होती. मग ह्या अशा करतोय ना आता आपली कधी सुरू करा मॅडम 14-15 बोललो नाही आम्ही 14-15 तारखेला बोललो नाही. 2 दिवस झालेले आहे. आम्ही 14-15 तारखेला बोललो नाही मॅडम. आजची 16 तारीख आहे. 14-15ला आम्ही ऍडजस्ट करू ना. पण जेव्हा समजा आधीचा जो कंत्राट आहे तो कंत्राट चालू असताना ज्यांनी ट्रायल बेसवर आधीच त्या लोकांकडनं शिकून घेणं गरजेचं होतं की नाही, की नेमकी यंत्रणा कशी असावी, काय राबवायला पाहिजे, प्रभागाची व्यूहरचना काय आहे, त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे, यातली नीट काय आहे, एकदम अत्यंत गरजवंत कुठला भाग आहे, ह्या समजून घेणं गरजेचं होतं की नाही. की अत्यावश्यक सेवेत जर स्वच्छता विभाग जातो आहे असं म्हटलेलं असताना महानगरपालिका जर अशा प्रकारची व्यवस्था करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधींनी करायचं काय, दायित्व कोणाशी? नाही मॅडम 2 मिनिटं नाही जेवढ्या घंटा गाड्या आहेत त्यांनी आपण काम सुरू करू. नाही शक्यच नाही काम. शहरात आपण त्याची शिफ्ट करू. लक्षात घ्या, नुसतं एका शिफ्ट मध्ये नाही तर 3 शिफ्ट. मॅडम यांचं काम सुरू होते 6ला. ऐकून घ्या. 8ला हे लोक घरी चालले जाते. ही जुनी परिस्थिती होती. मला एक सांगा, तुम्ही आता उन्हाळ्याचे दिवस आहे कशा करणार तुम्ही? तुम्हाला करावं लागणार. त्यांना ते शिफ्ट मध्ये काम कशा करावं करणार? आम्हाला गाड्या चालवा लागतील. मग आता तुम्ही जर म्हणता तुम्हाला करावं आम्ही लागेल. पावडी हातात घेतो. कसं शक्य आहे? काय पॉसिबल आहे सांगा ना तुम्ही. लागणार. आणि कंपनीचा लेबल पाहिजे आम्हाला. पहिला नाही मॅडम, आता तिसरा दिवस आहे. म्हणून आज आम्ही आलोय. तिसरा दिवस आहे. पहिला नाही आहे. पहिला नाही आहे. 14 आणि 15 तारखेला काही तर सामान्य नागरिकांची कंडिशन काय असेल? बोलू द्या ना, बोलू द्या. थोडं मागे व्हा. थोडा पीछे हो जाओ. बोलो आप. इधर से बात करो. मैं बोल रहा हूँ 20-25 दिन महीने भर से कोई दादो साहब बात करने वाला नहीं, क्या उठाने वाला कोई फोन कर करके थक गए, पर कोई आने को तैयार है. आम्ही आता शिफ्ट मध्ये लावतो. आता सध्या गाड्या सुरू होत्या. 8-8:30 वाजले. गाड्या सुरू होत्या. आपलं गाडी